मागच्या 24 तासात स्टॉक मार्केटमध्ये काय घडलं? आज अडानी ग्रीनचा क्वार्टर वनचा रिझल्ट घोषित झाला, ज्यामध्ये त्यांचा नफा 95% वाढून 629 कोटी रुपये झाला, जो मागच्या वर्षी याच क्वार्टरमध्ये फक्त 323 कोटी होता. अडानी ग्रीनच्या शेअरमध्ये मागच्या एका वर्षात 70% वाढ झाली. गेल्या 3 दिवसापासून सोन्याचा भाव 5,000 रुपयांनी स्वस्त झाला, कारण नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये सरकारने सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15% वरून 6% पर्यंत कमी केली. सोन्याच्या भावानुसार बदल होणारा गोल्ड बीज या ETF ने मागच्या एका वर्षात 17% रिटर्न दिलाय. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये ओला इलेक्ट्रिकचा IPO येऊ शकतो. या IPO ची टोटल साईज 7,250 कोटी असू शकते, ज्यामध्ये 5,500 कोटी असेल फ्रेश इश्यू आणि 1,750 कोटी असेल ऑफर फॉर सेल. आज निफ्टी 50 डाऊन असताना सुद्धा टाटा मोटर्सचा शेअर 6% पेक्षा जास्त वाढून 1,090 रुपयाचा नवीन ऑल टाइम हाय बनवला, कारण जागतिक ब्रोकरेज कंपनी नोमुराने त्यांचं टाटा मोटर्स वरील रेटिंग न्यूट्रल वरून वाढवून बाय रेटिंग केलं आहे. टाटा मोटर्सच्या शेअरने मागच्या एका वर्षात 70% रिटर्न दिलाय. तुमच्या स्टॉक मार्केटमधील मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा.